या जावई बापू या. आधी आमच्या नावानं हाका मारत यायचात, आता बहिणीच्या नावानं हाका मारत येता. चांगले. अहो, असं काय नाही डॅडी, तुमचं नाव ना देवासारखं काय माझ्या मुखात असतं. आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर आम्ही विश्वास ठेवतो बा. बरं अहो जावई बापू, तुमचं असं आमच्या पायाशी बसणं बरोबर नाही ना. या घरचे जावई आहात तुम्ही. आता तुम्हाला त्यात आनंद मिळतोय म्हणल्यावर आम्ही नाही म्हणणार नाही. आणि अडवायचं पण नाही डॅडी. जावाय बोय बाचा बिचा नंतर सगळ्यात आधी मी बघतोय तुमचं, तुम्ही माझ्यासाठी देव आहे. पण तुम्हाला सांगतो जावई बापू, हेच तुमचं प्रेम बघून आम्हाला भरून येतं बाय. आम्ही काय कुठं असं पुण्य केलं की आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला. इतके चांगले संस्कार असलेली तुमच्या बहिणीसारखी सून मिळाली. जन्म सार्थकी लागला आमचा. अहो डॅडी, असं बोलून लाजवू नका आता मला. तेजू, तेजू, दादा. अगे तू कुठे चाललीस? सूर्याला भेटाय. आपल्या दोघींचं भांडण चाललंय, लक्षात आहे ना? थांब इथंच. या आली. दादा, शारदा मामाची गावी आली ना चिकनला तुझ्यासाठी. तुला खरं बसलं आवडतं ना. घे. तेजू, जखम कसली? दादा ते बांगडी घालताना फुटली आणि लागली. सुनबाई, जरा जपून काम करत जा. नाही तुमच्या दादाला वाटायचं आम्ही तुमचा जाच करतो काय. अहो डॅडी, तुम्ही आणि जाच, अहो शक्य तरी आहे का? मला माहिती आहे ना, माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी तुम्ही घेत असाल त्याची, आहे ना तेजू? हा 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 वा 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 जावई बापू, असं गोड बोलताय की तुम्ही आणलेल्या खरवसाची चव बी फिकी पडल त्याच्या समोर. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही एवढ्या लाडक्या बहिणीसाठी खरवसासाठी चिक आणला, आता खरवस बनवूया आणि मग खाऊनच जावा की. हा सावकाश निवांत काय. अहो नाही नाही, तू जण जेवण केलं असेल घरी.